जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहताना आज सख्य भक्ती पाहणार आहे। दशक चौथा, समास आठवा। नवविधा भक्तींमधली ही आठवी भक्ती, दास्य भक्तीनंतर येणारी सख्य भक्ती। ही सख्य भक्ती अशी आहे की आता इथे भक्त आणि भगवंत, सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामधलं नातं इतकं जवळ आलेलं आहे की तिथे एका अलौकिक प्रेमाचा संबंध निर्माण झालेला आहे। सख्य भक्तीचं उदाहरण म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण। सद्गुरु तत्व मुळात देहातीत आहे, कालातीत आहे, गुणातीत आहे। असं तत्व देहाचं माध्यम करून उपदेश देतं, अनुग्रह देतं। ज्याला अनुग्रह दिला जातो ती व्यक्ती देहभावावरती असते, पण सद्गुरुपदिष्ट साधना करत करत अशी अवस्था येते की देहभाव पूर्णपणे गळून जातो। दास्यत्वही येतं आणि त्या दास्यत्वालाही पार करून भक्त किंवा शिष्य अशा एका अवस्थेमध्ये जातो की भगवंत आणि सद्गुरू यांच्यात आणि आता त्याच्यात विशेष फरकच राहत नाही। एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, किंवा दुसऱ्याला झाकावं आणि एकाला काढावं, अशी स्थिती। असं सख्य गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्यामध्येही दिसतं। खरं म्हणजे मच्छिंद्रनाथ हे सद्गुरू गोरक्षनाथांचे, पण तरीसुद्धा हे नातं इतकं विलक्षण आहे, तिथे इतकं प्रेम आहे की ते सख्य होऊन जातं। परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं उपास्य दैवत म्हणजे श्री दत्तात्रेय। दत्तात्रेयांबरोबर टेंबे स्वामी महाराजांचं अशाच पद्धतीचं सख्य होतं। टेंबे स्वामींची पूजेची वेळ झाली की दत्ताची मूर्ती हालायची। प्रसंगी पूजेला काही उशीर झाला तर ती मूर्ती रागवायची। मग कधीकधी टेंबे स्वामीसुद्धा दत्तावरती रुसायचे, दत्ताशी भांडण करायचे। अशा पद्धतीची ही सख्य भक्ती। असंच सख्य आणि अलौकिक प्रेम तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यामध्येही दिसून येतं। ही जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये प्रेमाचा धागा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। इथे प्रेम आहे आणि हे प्रेम देहाव्यतिरिक्तचं प्रेम आहे। देहबुद्धीचा अभाव आहे, आत्मबुद्धीचा उदय आहे आणि सद्गुरू सत्शिष्य किंवा भगवंत आणि भक्त याच्यामध्ये अलौकिक प्रेमाचा संबंध आहे। समर्थांची ओवी पहा। देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईसे। इथे आता उपचार, व्यवहार, शास्त्र वगैरे सगळं बाजूला राहतं ते केवळ प्रेम। एक गोष्ट आहे, भगवान विष्णूंचे एक भक्त होते। ते रोज भगवान विष्णूंची मानसपूजा करायचे, पण त्यांना पूजेचं शास्त्र माहीत नव्हतं। ते त्यांच्या मनाला येईल तशी पूजा करायचे, पण वर्षानुवर्ष पूजा केल्याशिवाय त्यांनी अन्नग्रहण केलेलं नव्हतं। एक दिवस त्यांच्या घरी एक वेदविद्या संपन्न असा भिक्षुकी येतो। त्याला भिक्षा दिल्यानंतर तो त्यांना विचारतो की तुम्ही काय उपासना करता। त्यावेळी ते सांगतात की अशा अशा पद्धतीनं मी भगवंताची मानसपूजा करतो। तर भिक्षुकी त्या व्यक्तीला म्हणतो की अहो, तुम्ही हा अपराध केला। भगवंताची पूजा अशी करायची असत नाही, त्याचं एक शास्त्र आहे। तुम्ही ते शास्त्र बाजूला ठेवून मोठं पाप केलेलं आहे। आता प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावं लागेल। असं बरंच काही सांगून तो तिथून निघून जातो। इकडे मात्र हा जो व्यक्ती आहे मानसपूजा करणारा, हा अत्यंत व्यथित होतो। त्याच्या मनात येतं की इतकी वर्ष पूजा करून सगळं व्यर्थ गेलं। माझ्याकडून जर पाप झाला असेल आणि ती पूजा भगवंताला पोचलीच नसेल तर आता जगण्याला काय अर्थ। असे अनेक विचार मनात येऊन रडत रडत तो झोपी जातो। इकडे भगवान विष्णू या भिक्षुकीच्या स्वप्नात जातात आणि म्हणतात की त्यानं केलेली पूजा कशीही असली तरी मला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे
तू ताबडतोब त्याची माफी माग, नाहीतर तुझं काही खरं नाही. हा खडबडून जागा होतो आणि आवरून याच्याकडे येतो आणि माफी मागतो. सख्य भक्ती ही अशा पद्धतीची आहे. आपलं मी तू पण बाजूला टाकून भगवंतावर केलेलं अनन्य प्रेम या भक्तीमध्ये आहे. समर्थ या भक्तीचा अभ्यास सांगतायत आणि लक्षणही सांगतायत. लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. भगवंता वाचून जीवनामध्ये अन्य कुणीही असं नाही की जे महत्त्वाचं आहे. अशा मनोभूमिकेवरती, अशा भावावरती असणं, इथे सख्य भक्तीची सुरुवात आहे. आपल्याला आपल्या गोष्टींचा आधार म्हणून भगवंत वाटतो. भगवंतासाठी भगवंत आपल्याला नको असतो. या गोष्टीवर श्री महाराजांनी पुष्कळ प्रवचन केलेलं आहे. श्री महाराज म्हणतात, तुमचा स्वार्थ साधावा यासाठी भगवंत तुम्हाला हवा आहे, असं न करता केवळ भगवंतासाठी भगवंतावर प्रेम करा. श्री महाराज सुद्धा भगवंताची भक्ती करा हे सांगताना भगवंतावर प्रेम करा हे सांगायला चुकत नाहीत. प्रेमामध्ये अपेक्षा असत नाही. प्रेमामध्ये देण्याचा स्वभाव असतो. देणं हे साहजिक होतं प्रेमामध्ये. तिथे घेण्याची अपेक्षा असत नाही. जिथे काही घेण्याची अपेक्षा येते तिथे व्यवहार होतो आणि प्रेम व्यवहाराच्या पलीकडे असतं. म्हणून या सख्य भक्तीचं महत्त्व आहे. श्रवणापासून परमार्थाची वाटचाल सुरू झालेली आहे, ती आता सख्यापर्यंत आलेली आहे. भगवंताशी जो सख्य करून आहे तोही श्रवणामध्ये असतो बरं का. अर्जुनाचंच उदाहरण पहा. भगवंताचा सखा, सख्य भक्तीचं परमोच्च उदाहरण. पण त्यानं सुद्धा गीतेचा उपदेश श्रवण केला. पण त्यानं जसा श्रवण केला तसा आपण श्रवण का करू शकत नाही? कारण आपल्याजवळ भगवंताचं सख्य नाही. त्यासाठी भगवंताचं दास्य असायला पाहिजे, तेही आपण केलेलं नाही. भगवंताची भक्ती ही वेगवेगळ्या स्तरांवरती, वेगवेगळ्या पातळीवरती झिरपलेली असते. गुलाबजामचा जर आडवा छेद आपण काढला तर मध्यापर्यंत साखरेचा पाक आहे असं आपल्याला कळेल. पण जेव्हा गुलाबजाम बनवायला घेतला तेव्हा साखरेचा पाकच नव्हता, केवळ गोळे होते खव्याचे. आता ते तळले गेले, मग पाकामध्ये टाकले गेले. ते पाकामध्ये काही काळ राहिले आणि मग पाक आतपर्यंत मुरत मुरत पोहोचला. तसं हे सख्य भक्तीचं लक्षण आहे. समर्थ म्हणतायत, असं जाणून बुजून भगवंतावर प्रेम करायला आधी सुरुवात केली पाहिजे. त्याला आधी आपलं म्हटलं पाहिजे. आपण विषयांना आपलं म्हणतो, नात्यातील लोकांना आपलं म्हणतो. बायको, नवरा, मुलगा, मुलगी, घर, पैसा यामध्ये आपला आपलेपणा आहे. तो आपलेपणा काढून तो भगवंताकडे लावणं, इथे सख्य भक्तीच्या अभ्यासाची सुरुवात आहे. कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय अर्जुनाची स्थिती येणार कशी? एकदम मी अर्जुन होतो, सख्य भक्ती बापरे माझ्या क्षमतेतील नाही, असा नकारात्मक विचार करण्यात अर्थ नाही. समर्थ आपल्याला लक्षण सांगताना अभ्यासही सांगतायत. देवासी परमसख्य करावे असं ते म्हणतात. प्रपंचातील आपलेपणा काढायचा आहे म्हणजे प्रपंच टाकायचा नाही आहे. देवासी परमसख्य करायचं आहे म्हणजे प्रपंचाशी शत्रुत्व करायचं नाही आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. केवळ तिथला आपलेपणा काढून तो भगवंताकडे लावायचा आहे. माझा कोण आहे तर माझा प्रपंच नसून, संसार नसून, हा देह नसून माझा भगवंत आहे किंवा माझे सद्गुरू आहेत. माझं आत्मस्वरूप आहे तेच तेवढं खरं, मीच ते आहे, हा भाव तर अत्यंत उत्तम आहे. पण आत्मस्वरूप आपल्या डोळ्याला दिसत नाही. त्याच्या भावामध्ये पटकन शिरता येत नाही जितकं सद्गुरूंच्या भावामध्ये शिरता येतं. कारण चालते बोलते सद्गुरू आपल्याला दिसत असतात. भगवंताची मूर्ती का होईना आपल्या पुढे असते. भगवंतांचं लीलाचरित्र, सद्गुरूंचं चरित्र आपल्या समोर असतं. त्यामुळं तिथे माझेपणा चिकटवणं साधकाला सोपं जातं. म्हणून समर्थ म्हणतायत की परमसख्य करावं पण ते देवाचं करावं. प्रेम करावं तर ते त्याच्यावरती करावं.
आपलं प्रेम जे प्रपंच, संसार, घरदार, मुलेबाळे, पैसा अडका याच्यावरती आहे, तिथे आपला देहभाव आहे म्हणून ते प्रेम आहे. देहभावाव्यतिरिक्तचं ते प्रेम नाही. त्या प्रेमामध्ये अपेक्षा आहेत, अपेक्षापूर्ती आहे, त्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःख पण आहे. सुखाच्या आशेनं माणूस बांधला गेलेला आहे. व्यक्ती 80 वयाची होते, तिचा मुलगा 50ला येतो, पण तरीही मुलाची काळजी व्यक्ती करत राहते. हे संसाराचं बंधन दृश्यावरती प्रेम केल्यामुळं आलेलं आहे आणि हे प्रेम देहबुद्धी असल्यामुळं घडलेलं आहे. समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतायत आणि त्याचबरोबर असंही सांगतायत, असं प्रेम असणं म्हणजे सख्य भक्तीचं लक्षण आहे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. आपला आचार आणि आपला विचार, इथे याचं सगळं मर्म आहे. भगवंताला पाहायला गेल्यास भगवंत निर्गुण निराकार आहे. त्याच्याजवळ कोणतीच आवड नाही, निवड नाही. मग भगवंताची आवड कोणती किंवा भगवंताला प्रिय असलेली गोष्ट कोणती? भगवंताला प्रिय असलेली गोष्ट याचा अर्थ भगवत प्राप्तीला उपकारक असलेली गोष्ट. आणि भगवत प्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान. या आत्मज्ञानाचा मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवतात. आता समर्थ म्हणतायत, देवास जयाची अत्यंत प्रीती, म्हणजे भगवंताला ज्या गोष्टीची प्रीती आहे, आपण वर्तावे तेणे रीती, त्या मार्गावरती आपण चालत राहावं. देवाची प्रीती याचा अर्थ जर भगवत प्राप्तीचा मार्ग असेल तर आपण वर्तावे तेणे रीती याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण त्या मार्गावरती चालत राहावं. सद्गुरूंना जे अपेक्षित आहे तेच काया वाचा मने आपल्या हातून झालं पाहिजे आणि त्यांना जे मान्य नाही त्याचा त्यागच घडला पाहिजे, तर सख्य घडेल. सद्गुरू एक सांगतायत आणि आपण आपल्या विचारांनी वेगळंच काहीतरी करतोय, तर हे या ओळीत बसत नाही. समर्थ म्हणतायत, आपण वर्तावे तेणे रीती. आपले विचार, आपलं चिंतन, आपलं मनन, आपले तर्क हे सगळे आपल्या देहभावातून येणारे आहेत. ते बाजूला ठेवून सद्गुरूंचे विचार, सद्गुरूंचा तर्क, सद्गुरूंचं चिंतन त्या ठिकाणी बसवता आलं पाहिजे. हे बसवण्यासाठी अभिमान आधी बाजूला टाकावा लागतो. पण नावाचा एक मराठीमध्ये शब्द आहे, तो मध्ये मध्ये बुद्धी काढते. तुमचं सगळं पटत आहे, पण असं म्हणून मनुष्य स्वतःचा विचार पुढे मांडतो. असं जर साधनेमध्ये तो करायला लागला तर आपण वर्तावे तेणे रीती हे आपल्याकडनं घडून येणार नाही. भगवंताच्या वाटेवरती अडथळा हा येणारच आहे. तिथे जर अडथळा नसता आपल्यासाठी तर आपण अगोदरच भगवत स्वरूप नसतो का? आपण जन्माला आलो इथेच हे लक्षण दिसून येतं की आपली वासना शिल्लक राहिली होती, आपला कर्मभोग शिल्लक राहिला होता. प्रारब्ध संचित आहे म्हणून तर जन्म झालेला आहे. त्यामुळे वाटेमध्ये अडचणी येणार. आपला तर्क, आपले विचार, आपली मते, आपला अभिमान आपल्याला सद्गुरुपदिष्ट मार्गावरून हलवणार, दुसरीकडे नेणार. त्यावेळी तसं न करणं ही सख्य भक्तीची सुरुवात आहे. स्वतःला हे सांगता आलं पाहिजे की आता हे जीवन सद्गुरूंना समर्पित आहे, भगवत प्राप्तीसाठी समर्पित आहे. भगवंताला कोणती आवड नाही, पण भगवंताला संत अत्यंत प्रिय आहेत. संतांना भगवंत डोक्यावरती घेतो इतका संतांचा अधिकार आहे, सद्गुरूंचा अधिकार आहे. तर विचार करा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्याला भगवंताची प्रीती मिळणार नाही का? समर्थ तोच मार्ग इथे सांगतायत. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. भक्ती, भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाची आवड सांगितली पहा. देव जरी निर्गुण निराकार असला तरी संत त्याला आवडत असल्यामुळं संतांच्या ठिकाणी जे आहे ते भगवंताला प्रिय आहे. संतांच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी हेच तर दिसून येतं. भक्ती, भाव, भजन,
निरूपण, कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचं गायन. कोणत्याही संतचरित्राला काढून पहा, प्रेमानं भक्तीनं गायन केलेलं आहे त्यांनी, कीर्तन केलेलं आहे, निरूपण प्रवचन केलेलं आहे. भक्तिभाव त्यांच्या श्वासोच्छ्वासातून दिसत आहे. मगाशी आपण पाहिलं की भगवंताला काय प्रिय असेल, काय आवडत असेल याचा अर्थच भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. हेच एक प्रकारे समर्थांनी इथं सांगितलं आहे की भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन, हाच तर मार्ग झाला ना भगवत प्राप्तीचा. भजनामध्ये सद्गुरुपदिष्ट साधना आली, भक्ती भावामध्ये ती साधना कोणत्या अवस्थेनं करायची ती अवस्था आली. निरूपण आणि कथा कीर्तनामध्ये श्रवण आलं, मनन आलं, चिंतन आलं. बरं, भक्ती भाव आणि भजन यामध्ये नामस्मरण, कीर्तन हे आपोआपच आलं. अर्चन आणि वंदन पण आलं. अर्चन आणि वंदन नसेल तर भक्तिभाव भजन करणार तरी कुणापुढे? अशा रीतीनं सर्व प्रकारच्या भक्ती या ओळीमध्ये आलेल्या आहेत. समर्थ बऱ्याच प्रकारांनी आपल्याला सांगतायत की सख्य भक्ती कशी जीवनामध्ये येऊ शकते. हे जे भगवंताला आवडतं ते तुम्ही करा, म्हणजे सख्य आपोआप घडेल. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. कबूल आहे की वासनेमुळे आपल्याला जन्म मिळाला, पण या मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या मार्गावरती आपण जातो, ज्या पद्धतीची संगत आपण धरतो, त्या पद्धतीचे गुण आपल्यामध्ये येतात. गायकाचं पोर रडलं तरी सुरात रडतं असं जे म्हणतात ते याचसाठी. तो तितका प्रसिद्ध गायक होईलच असं नाही, पण काही ना काही गायनातलं त्याला कळतं, समजतं. कारण बालपणापासून तीच संगती मिळालेली असते, अगदी गर्भात असल्यापासून. तसंच भक्तिभाव, भजन, निरूपण, कथा कीर्तन, एकूणच सद्गुरुपदिष्ट साधनेचा नियमित अभ्यास, भगवंतावर प्रेम करण्याचा अभ्यास. हो, तोही अभ्यासच करावा लागतो, कारण आपलं प्रेम मगाशी पाहिलं त्याप्रमाणे दृश्यामध्ये आहे, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आहे. असा भगवंतावर प्रेम करण्याचा अभ्यास, भगवंताला आपलं मानण्याचा अभ्यास, हे जर आपण करत राहिलो तर आपोआपच सख्य आतमध्ये उतरतं. आपल्याला पहा, साधन कालामध्ये असा अनुभव येतो की भगवंताशिवाय आता मला खरंच काही नको असं मनापासून वाटतं. फक्त ते वाटणं काही क्षणांपुरतं, काही मिनिटांपुरतं राहतं. संतांचं ते वाटणं अखंड रूपानं राहिलेलं असतं, म्हणून संतांना सख्य प्राप्त झालेलं असतं. आपल्यालाही सख्यत्व येतं, पण क्षणांसाठी येतं, पुन्हा निघून जातं. याचाच अर्थ आपला अभ्यास कमी पडतो. समर्थ आपल्याला अभ्यास सुचवतायत आणि बरोबरीनं लक्षणंही सांगतायत. हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे की एकाच वेळी ते लक्षणंही सांगू शकतात आणि अभ्यासक्रमही सांगू शकतात. समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. इतकं पराकोटीचं प्रेम असावं की आपल्या देहाचं भान राहू नये, हे समर्थांना सांगायचं आहे. आपले सौख्य सोडून देणे म्हणजे काय? कालपर्यंत गादीवर झोपत होतो ते आता काट्यांवर झोपायचं की काय, असा याचा अर्थ नाही. आपल्या सुखाच्या जागा आपण अनिश्चित, अशाश्वत गोष्टींमध्ये ठेवलेल्या आहेत. तिथे आपल्या अपेक्षा गुंतून पडलेल्या आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे जर आपण आत्मपरीक्षण केलं, अंतर्मुख होऊन पाहिलं, तर आपल्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण आपल्याच अपेक्षांनी आपल्या स्वतःलाच गुंतवून ठेवलेलं आहे. आणि त्या सर्व अपेक्षा आपण दृश्यामध्ये लावलेल्या आहेत. जी गोष्ट शाश्वत नाही त्या गोष्टीमध्ये लावलेल्या आहेत. इथून सुख मिळेल असं आपल्याला वाटतं, इथून मिळालं नाही तर तिथून मिळेल असं वाटतं, आत्ता मिळालं नाही तर नंतर मिळेल असं वाटतं, आणि कधी दैवयोगानं मिळालंच तर ते टिकून राहील असंही आपल्याला वाटतं. ही आपली भूमिका आपल्याला बदलावी लागेल
जर आपल्याला भगवंताचं सख्य हवं असेल, देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे. मुळात आपला आपलेपणा गेला की तिथल्या अपेक्षा जातात. अपेक्षा गेल्या की सुखदुःखाची बाधाही निघून जाते. समर्थ म्हणतायत, आपले सौख्य. आपलं म्हणून जे सुख आहे त्याची जागा तुम्ही सोडा. हा आपलेपणा देहबुद्धीला निर्देशित करणारा आहे. आपलं हे खरं सुख नाही. आत्मसुख हे आपलं खरं सुख आहे. ती सुखाची खरी जागा आहे. सुखाची व्याख्या करताना माऊली म्हणतात, किंबहुना सोये जीवू आत्मयाची आहे, तव जे होये तया नाव सुख. आत्मस्वरूपाकार झाल्यानंतर जीवाला जे होतं ते खरं सुख, असं माऊलींचं म्हणणं आहे. आणि आपण पहा, कुठल्या सुखांच्या अपेक्षांमध्ये असतो. ती जागा समर्थ बदलायला सांगतायत. त्याला ते म्हणतायत, आपलं सुख सोडून द्या. मग यासाठी काय करावं लागेल, त्याचा मार्गही समर्थांनी याच ओळीत सांगितलाय. पहा किती विलक्षण सामर्थ्य आहे समर्थांचं. मार्ग सांगतात, उपदेश करतात आणि लक्षणही सांगतात. अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. शरीर वेचा म्हणजे जीव द्या नव्हे, शरीराचा नाश करा नव्हे. हे शरीर म्हणजे मी नाही या भावामध्ये उतरण्याचा अभ्यास करा. शरीर राहिलं काय, गेलं काय, ते रोगी झालं काय किंवा निरोगी असलं काय, कुठल्याही गोष्टीची बाधा तुमच्या मीला लागू देऊ नका. तुमचा मी हा पवित्र आहे, शुद्ध आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, अज आहे, अव्यय आहे, अजन्म आहे, नित्य नूतन आहे. त्या मी पशी राहण्याचा अभ्यास करा. हा अभ्यास अर्थातच आपल्याला माहीत असत नाही. सद्गुरू तो आपल्याला सांगतात. म्हणून त्यांच्याशी आधी अनन्यपण गरजेचं आहे. अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. आपला जीव, आपला प्राण, आपला देह हे सगळं काही सद्गुरूचरणी म्हणजेच सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये विसरायला शिकावं. असं होणं, त्याचा विसर पडणं म्हणजे ते अर्पण होणं आहे. भगवंतासाठी, त्याच्या सख्यासाठी या कोणत्याही गोष्टीची तमा बाळगू नये असाही इथे अर्थ आहेच. आपल्या देहसुखाचा विचार न करता आधी आपल्या आत्मस्वरूपाचा आणि साधनेचाच विचार तिथे असावा, हाही उपदेश तिथे आहे. देह सद्गुरू सेवेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये झिजावा, त्याची तमा ठेवू नये. आणि दुसऱ्या बाजूला अंतरामध्ये सद्गुरूपदिष्ट साधना असावी. हाच सख्य भक्ती प्राप्त करण्याचा मार्ग. गोरक्षनाथांचं जीवन पहा. डोळा मागितला भिक्षेमध्ये तर डोळा उपटून दिला का, तर सद्गुरूंना ती भिक्षा हवी होती. कल्याण स्वामींचं जीवन पहा. कल्याणाछाटी शब्द ऐकण्याचा अवकाश, कल्याण स्वामींनी त्या कड्यावरून उडी मारली. काय पराकोटीचा अनन्यपण या शिष्यांच्या ठिकाणी असेल, विचार करून पहावा. इथे आपल्याला असं वाटू शकतं की इतक्या पराकोटीचा आपल्याला कसं जमेल बुवा. म्हणूनच समर्थ अभ्यासाचे मार्ग सुचवतात. सुरुवातीलाच ते सांगतात की देवासी परमसख्य करा, त्याच्यावरती प्रेम करा, त्याला प्रेमानं बांधून ठेवा. भक्ती, भाव, भजन, निरूपण, कीर्तन, श्रवणाचा अभ्यास करा, भक्तीचा, भावाचा अभ्यास करा. सद्गुरूपदिष्ट साधनेचा नियम मोडू नका. तेच करायला जा देहानं आणि विचारानं की जे भगवंताला, सद्गुरूंना आवडतं. मग आपोआप सख्य भक्तीची अवस्था येणारच. पुढे आता समर्थ या समासात काय सांगतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.